वॉयज सोल भाग 10. तुला जेवणात काय आवडतं मला सांगून ठेव. मी तुझ्या आवडीचं सुद्धा बनवायला लावत जाईल. इथल्या या हॉटेलचे मालक आणि मॅनेजर माझ्या ओळखीचे आहेत. ते सगळे जेवणाला बॉलिवूड इंडियन क्युझिनमध्ये आले होते. तेव्हा चालता चालता तो हळूच तिच्या कानात खुसखुसला. तसं तिला थोडं हसायला आलं. नाही, जेवणाचं तसं काही नाही. मोस्ट ऑफ द टाइम दुपारी लंच तर मी करतच नाही. पण प्लीज सकाळी नाश्त्यात जर कॉन्टिनेंटल मिळालं असतं तर. सकाळचं ते गाठी आणि खाकरा आठवून तिच्या मनात आलं ते तिने लगेच त्याला सांगून टाकलं. तसं त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं, कारण त्याच्या माहितीप्रमाणे तर गुजराती लोक खाण्यावर जास्त भर देतात. कंपनीच्या कामाने मला फिरस्ती जरा जास्त असते, त्यामुळे मला काहीही खाण्याची सवय आहे. त्याच्या मनातला प्रश्न ओळखून तिने सांगितलं, उद्या आपण हॉटेल रॉयल कासाला जातो आहे. त्यानंतर पुढचे 2 दिवस आपण तिथेच थांबू. तिथे इतर ब्रेकफास्ट सोबत कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट सुद्धा ठेवायला सांगतो. तो अजून पुढे काही बोलेल तोपर्यंत ते दोघेही तिच्या टेबल जवळ आले. मग ती खुर्चीवर बसताच तो पुढे त्याच्या कामाला निघाला. तिने तिची प्लेट घेतली आणि पुन्हा टेबलजवळ येऊन बसली. जेवता जेवता ती त्याचं निरीक्षण करत होती. ग्रुपमध्ये प्रत्येकाच्या जेवणाची विचारपूस करून जे वयोवृद्ध होते त्यांना तर काय हवं नको ते आणून देण्याचं कामही तो तिथे उभा राहून करत होता. तिने त्याला दुपारपासून स्वतः काही खाताना बघितलं नव्हतं, पण प्रत्येकाच्या खाण्यापिण्यावर त्याचं व्यवस्थित लक्ष होतं. जेवण झालं तसं त्याने सगळ्यांसाठी आईस्क्रीम मागवली. कॅन आय सीट हिअर? नाझची अजून कोणासोबत ओळख नसल्याने ती ग्रुपमध्ये कोणाशी मिक्स झाली नव्हती. त्यामुळे ती एका बाजूला टेबल घेऊन बसली असताना वृषालीने तिच्या जवळ येऊन तिला बाजूच्या सीटकडे इशारा करत बसण्याबद्दल विचारलं. त्यावर नाझने फक्त तिची मान होकारात हलवली. मला आईस्क्रीम खूप आवडतं. वृषालीने असं म्हणताच नाझने स्वतःच्या हातातल्या बाऊलकडे बघितलं. एखाद्या वेळेस ते आईस्क्रीम वृषालीसाठी अमितने मागवलं असेल असा विचार तिच्या मनात येऊन तिने तो बाऊल तसाच टेबलवर ठेवून दिला. का माहिती, पण आता तिला ते आईस्क्रीम खावंसं वाटत नव्हतं. तिने एक वेळ अमितकडे बघितलं, जो एका वयोवृद्ध जोडप्याजवळ उभा राहून त्यांच्याशी काहीतरी बोलत होता. मग ती त्याच्याशी काही न बोलता सरळ तिथून बाहेर निघाली. बाहेरची मोकळी हवा जशी तिला स्पर्श करून गेली तसे तिने तिचे डोळे अलगद मिटले आणि ती थंड हवा श्वासात भरून घेतली. आता कुठे तिला पुन्हा एकदा मोकळं असल्याचा फील आला. जेवण झाले तसे एक एक करून आता त्यांच्या ग्रुपमधले पॅसेंजर बाहेर आले. गाडी बाहेरच उभी होती. अमितही बाहेर येताना दिसला तसं तिने पटकन जाऊन गाडीत बसून घेतलं. हॉटेलजवळ गाडी थांबली तसा तो दरवाजाजवळच उभा राहिला. फ्रेश झाल्यावर लगेच मॅसेज कर. तिला गाडीतून उतरताना बघून त्याने हळूच सांगितलं, पण त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती सरळ हॉटेलमध्ये निघून गेली. रूममध्ये आल्यावरती छानपैकी फ्रेश झाली आणि थोडा वेळ रियासोबत बोलली. त्यानंतर मात्र राहून राहून तिला अमित आठवायला लागला. तिने तिचा मोबाईल हातात घेऊन व्हॉट्सअपचे मेसेजेस बघितले तर त्याचे 3-4 मेसेजेस येऊन गेलेले होते. तिने ते ओपन न करताच तो मोबाईल ठेवून दिला. काय होत आहे मला? ठीक आहे ना, तिच्यासाठी मागवलं असेल आईस्क्रीम. तसंही त्याला माहिती आहे की ती त्याच्या बॉसच्या मित्राची मुलगी आहे, म्हणून एखाद्या वेळेस फेवर करत असेल. त्यात मला वेगळं वाटून घेण्यासारखं काय? तिने स्वतःशीच विचार केला, पण तिचं मन काही लागत नव्हतं. शेवटी तिने पुन्हा एकदा व्हॉट्सअप उघडत त्याचे मेसेज वाचले. शेवटच्या मेसेजमध्ये त्याने तिला फ्रेश झाल्यावर खाली लॉबीमध्ये येण्याची रिक्वेस्ट केली होती. हो नाही विचार करत शेवटी तिने खाली जाण्याचं ठरवलं आणि रूम लॉक केली. हे काय झालं? मी हॉटेलपासून बघतो आहे, तू अशी अचानक, म्हणजे तुझं वागणं असं अचानक कसं बदललं? ती लॉबीत आली तर तो सोफ्यावर बसला होता. तिला आलेलं बघून तो लगेच उठून तिच्या जवळ आला. आता लॉबीमध्ये फक्त रिसेप्शनवर उभी असलेली मुलगी आणि ते दोघेच होते. काहीच तर नाही. बरं, तुम्ही मला का बोलावलं? हे बघ, हे असं काहीतरी बोलते आहेस. मला खरं खरं सांग, तुला काय झालं आहे? माझं काही वागलेलं आवडलं नाही का? तसं असेल तर सॉरी. त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती सरळ गेटकडे चालायला लागली.
अगं सांग तरी काय झालं? तिच्या मागे चालत येत त्याने पुन्हा विचारलं. मी तुला काय सांगू, मलाच कळत नाही मला काय झालं. ती स्वतःशीच बडबडली आणि मग त्याला म्हणाली, अरे काहीच नाही झालं, मी तर सहज मोकळ्या हवेसाठी बाहेर आले. ठीक आहे, चल स्ट्रीटवर फिरू. तो म्हणाला तसं ते दोघेही रस्त्याने चालू लागले. तिला खूप छान वाटत होतं, कारण रात्रीच्या 1 वाजता अशी मोकळ्या रस्त्यावर ती आधी कधीच फिरली नव्हती. इथले रोड किती छोटे आहेत ना, म्हणजे मी संध्याकाळी बघितलं तर दोन्ही बाजूने गाडी निघायला किती कठीण जातं. ते आता कुता सिटीमध्ये होते. कुता सिटीमधील रोड छोटे असल्याने मोठी गाडी काढायला तशी अडचण येत होती. त्यामुळे त्यांच्या गाड्यासुद्धा आपल्या गाड्यांपेक्षा थोड्या अरुंद होत्या. हो, इथे एवढे टुरिस्ट फिरायला येतात, तरी इथली गव्हर्नमेंट इथल्या रोडवर कधीच काम करत नाही. आणि आता तर सगळ्या बाजूने बांधकाम झाल्यामुळे गव्हर्नमेंट काही करू पण शकणार नाही. उद्या आपण फॉरेस्ट साईडला जाणार आहोत. तिथले रोड इथल्या रस्त्यापेक्षा बऱ्यापैकी चांगले आहेत. हो, पण तिकडे खिडकी आणि दरवाजे उघडे ठेवायचे नाहीत, कारण बाहेर इन्सेक्ट फिरत असतात. थोडंसंही उघडं राहिलं तर ते लगेच आत येतात. ती त्याची एक एक गोष्ट नोटीस करत होती. त्याने चालता चालता त्याचे मागे फोल्ड केलेले हात मोकळे सोडले. आईस्क्रीम तर तुझ्या आवडीचं होतं, मग तू का खाल्लं नाही? त्याच्या प्रश्नावर तिची धडधड वाढली आणि ती थांबून त्याच्याकडे बघायला लागली. पॅसेंजरने प्लेनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी विकत घेऊन खाल्ल्या याची लिस्ट आली होती मला. त्यात तू दुसरं काहीही न घेता हे आईस्क्रीम घेतलं. त्यामुळेच आज जेवणात मी हे आईस्क्रीम ठेवायला सांगितलं. खरंच किती लक्ष होतं त्याचं, पण का? हा प्रश्न पुन्हा एकदा तिच्या मनात घोळवला. पण त्यासोबतच ते आईस्क्रीम वृषालीसाठी नव्हतं याचं समाधानही वाटलं. क्रमशः नाजला नाही कळतंय, पण तुम्हाला कळतंय का की तिला काय होतंय? कळलं असेल तर कमेंट्समध्ये जरा सांगा बरं. बाकी भेटू पुढच्या भागात. या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.